नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा. 2027 पर्यंत भारत जगात तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल आणि या गौरवशाली प्रवासात सहकार मंत्रालय महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्ली इथं व्यक्त केलाय. राष्ट्रीय सहकारी बँक महासंघाच्या हीरक महोत्सवी सोहळ्यात शहा बोलत होते. काल मुंबईत उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक बोलावली होती. या सर्वांकडून पराभवाची कारणे जाणून घेण्यात आली असून या उमेदवारांनी ईव्हीएम आणि मित्र पक्षांवर खापर फोडले. त्यावर उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक मतदारसंघात 5% ईव्हीएम मधील मतांची तपासणी करता येते. त्यामुळे सर्व उमेदवारांनी शुल्क भरून आपापल्या मतदारसंघातील फेर मतमोजणीसाठी तातडीने अर्ज द्यावेत असे आदेश दिलेत. राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. त्यामध्ये महायुतीने मोठ्या प्रमाणावर यश मिळवलंय. त्यानंतर आता अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याचा दावा करत फेर मतमोजणीची मागणी केली आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी विधानसभा निवडणुकीत आलेल्या निकालावर आक्षेप घेत फेर मतमोजणीची मागणी केली आहे. बडगुजर यांना एकूण मतदान केंद्राच्या 5% केंद्राची फेर मतमोजणी करता येणार आहे. प्रति युनिट 40,000 आणि 18% जीएसटी भरून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 5% केंद्राची फेर मतमोजणी करता येणार आहे. बडगुजर यांच्या मागणीनंतर निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलद शर्मा यांचे बडगुजर यांना सूचना पत्र दिलंय. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून अदानी प्रकरण आणि संबल यूपी इथे झालेल्या दंगलीवरून दोन्ही सभागृहात गदारोळ होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपाध्यक्ष जगदीप धनखड आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यात जोरदार वादावादी झाली आहे. धनखड यांनी खरगे यांना सांगितलं की आपल्या राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. आपण याची मर्यादा ठेवाल अशी आशा आहे. त्यावर खरगे यांनी उत्तर देताना या 75 वर्षात माझेही योगदान 54 वर्षांचं आहे. त्यामुळे मला शिकवू नका असा पलटवार केल्याचं पाहायला मिळालंय. भारत जगभरातला सर्वात मोठा दूध उत्पादक असल्याचं प्रतिपादन मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंग यांनी काल दिल्लीतल्या कार्यक्रमात केलंय. दिल्लीसह देशभरात काल राष्ट्रीय दुग्ध दिवस साजरा करण्यात आला. 2030 सालापर्यंत देशातलं पशुधन रोगमुक्त होण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं रंजन म्हणाले. देशभरात आजपासून बालविवाह मुक्त भारत अभियानाची सुरुवात होणार आहे. केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते नवी दिल्लीत या अभियानाची सुरुवात होणार असून बालविवाह सारख्या प्रथा देशातून समूळ नष्ट करणं हा याचा उद्देश आहे. या कार्यक्रमात बालविवाह मुक्त भारत पोर्टल देखील सुरू करण्यात येणार असून या माध्यमातून जागरूकता वाढवणं तसंच बालविवाह सारख्या घटनांची त्वरित माहिती मिळवण्यासाठी उपयोग होणार आहे. मणिपूरमध्ये अलीकडेच झालेल्या हिंसाचारा संबंधातल्या 3 प्रकरणांची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेने सुरू केली आहे. यातल्या गुन्ह्यांचं गांभीर्य लक्षात घेऊन गृह मंत्रालयाने NIA कडे तपास सुपूर्द केल्यानंतर 3ही प्रकरणात नव्याने गुन्हे दाखल करण्यात आलेत. नाशिक विभागातील 5 जिल्ह्यात चालू वर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 132 सापळे रचून 187 लाचखोरांवर गुन्हे नोंदवलेत. एका अवैध प्रॉपर्टीसह 2 भ्रष्टाचारांची प्रकरणे उघड करून यंदाही लाचखोरीत नाशिक विभाग अव्वल ठरलाय. गंभीर बाब म्हणजे 187 संशयितांनी विविध कारणांसाठी 55,56,950 रुपयांची लाच घेतल्याची नोंद ACBने केली आहे. सन 2024 मध्ये आतापर्यंत राज्यभरात 613 सापळ्यात 896 संशयितांवर ACBने लाचखोरीची कारवाई केली असून त्यात नाशिक विभागात सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. कुस्तीपटू बजरंग पुनियाला 4 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. राष्ट्रीय टीमच्या सिलेक्शन ट्रायल करिता अँटी डोपिंग चाचणीसाठी नमुने देण्यास नकार दिल्याबद्दल बजरंग पुनियावर ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वीही नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी आणि वर्ल्ड गव्हर्निंग बॉडी समितीने या कुस्तीपटूवर निलंबनाची कारवाई केली होती. मात्र नाडाच्या डोपिंग पॅनलच्या शिस्तपालन समितीने 31 मे रोजी निलंबन रद्द केलं होतं. तर आता पुन्हा काल रात्री उशिरा बजरंग पुनियावर नाडाने ही कारवाई केली आहे. एकादशी निमित्त मंगळवारी आळंदीत इंद्रायणी काठी सुमारे 3 लाख भाविकांचा मेळा जमला होता. गुरुवारी आळंदीत संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबा माऊलींचा संजीवन समाधी सोहळा होणार असून त्यानिमित्त माऊली मंदिर, इंद्रायणी घाट येथे विद्युत रोषणाई आणि मंदिरात विविध फुलांची सजावट करण्यात आली आहे. महाद्वारात पुष्प सजावटीतून साकारलेली श्री विठ्ठल रुक्मिणीची वैभवी मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. आज माऊलींच्या गाभाऱ्यात श्रींच्या संजीवन समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पंचामृत अभिषेक पूजा करण्यात आली आहे. वेळ झाली आहे टॉप
टॉप 10 बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.